सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलला धन्यवाद देतो. मी वंचित आघाडीचा उमेदवार आहे. एवढे धनाढ्य पक्षाचे उमेदवार सोडून आपण माझी मुलाखत घेतात, याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो. आता राहिला प्रश्न, मला मत का द्यावं. बघा, गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये अनेक प्रकारचे आश्वासन देऊन, आश्वासनं अशी होती, प्रत्येक आश्वासनाचा जुमला हा सगळ्या भारतातल्या जनतेला माहीत आहे. त्या जुमल्याचा विरोध करण्यासाठी, प्रत्येक दिलेल्या आश्वासनाचा पूर्तता न केल्यामुळे विरोध करण्यासाठी मला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या विषयावर काम करण्यासाठी मला जनतेने मत द्यायचं आहे. आता तसं प्रतिस्पर्धी एवढे मोठे आहेत की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गेल्या 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर 4.5 वर्षांनी मतदारसंघात आलेत. त्यांना निवडून येऊन जनतेचा आणि लातूरचा विकास करण्याचा काही प्रश्न नाही. ते भारत लेवलवरती कॉन्ट्रॅक्टर घेतात. मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे आहेत. माझे कॉन्ट्रॅक्ट मात्र ह्या जनतेशी आहेत. त्यांनी देश पातळीवरचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन पैसा मिळवतात. ते मिळवण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट घेतात. मी मात्र जनतेचं काम करण्यासाठी मी कॉन्ट्रॅक्ट घेतो आहे आणि त्यासाठी मला मत द्यायचं आहे. साहेब, आत्ता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पाण्याचा, शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शेतीचा भाव, ठराविक जो भाव दिलेला आहे तो देण्याचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येथील इंडस्ट्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. 10-20 वर्षापूर्वी जे इंडस्ट्री स्थापन केलेत तेच आहेत. प्रत्येक तालुक्याला मला इंडस्ट्री डेव्हलप करून प्रत्येक बाहेर जाणाऱ्या बेरोजगारांना स्थानिक पातळीवरच रोजगार निर्माण करून त्यांचं उत्पन्न वाढवायचं आहे. आता चौथा प्रश्न असा आहे की तुमचा विजय झाल्यानंतर तुम्ही ह्या लातूर लोकसभा मतदारसंघाचा कशा पद्धतीने विकास करणार? आता लातूरमध्ये वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आहे. प्रत्येक तालुक्याला मोठे मोठे रिंग रोड करू, जेणेकरून त्या रिंग रोडचा फायदा इंडस्ट्रीला होईल. आणि येथे स्थानिकच्या ज्या वाहतुकीचा प्रश्न आहे, तो महिलाच्या रोजगाराचा प्रश्न आहे, तो हे सगळं इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे इंडस्ट्रीज ओपन करून, ॲग्रो इंडस्ट्रीज असो, मेकॅनिकल इंडस्ट्रीज असो, ह्या सगळ्या इंडस्ट्रीचं आपण विकास करण्याचा प्रयत्न करू आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्माण करून